विखे साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. आवाज येतो का माझा? हो आवाज येतो. आज काय म्हणते वाणी साहेब? आज मुंबईला उपमुख्यमंत्री हो. सुनेत्राताई पवार यांच्या चेंबर मध्ये कोपरे हो. मांडव्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये बैठक आयोजित केली अशी माहिती मिळते. त्या बैठकीमध्ये काय ठरलं? सुनेत्रा वहिनींच्या ऑफिसला आज बैठक झाली. अच्छा पण आता विधान परिषदेची आचारसंहिता असल्यामुळे अच्छा ती बैठक काही असं ऑफिशियली आपल्याला करता आली नाही. बर पण त्या बैठकीमधून मार्ग निघाला आपल्याला बंधारा कसा करायचा. बर आता प्रथमतः त्या बंधारा करण्याच्या सर्वेक्षणासाठी अच्छा 25 लाख रुपये डीपीसी मधून सुनेत्रा वहिनींनी ज्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत त्यांनी त्यांच्या अधिकारात देऊ केलेले आहेत. म्हणजे आता काही दिवसात ते पैसे मिळतील. अच्छा त्यानंतर त्याचं सर्वेक्षण होईल. सर्वेक्षण झाल्यानंतर तिथे किती पैसे लागतील त्याचे एस्टिमेट्स वगैरे कॅल्क्युलेट केले जातील आणि मग त्याला जे काही पैसे लागतील 10 कोटी 15 कोटी 20 कोटी जे पैसे लागतील अच्छा ते गव्हर्नमेंट त्याला त्या बंधाऱ्यासाठी पैसे देणार आहे. बर आता मूळतः त्या आजपर्यंत बंधारा होण्यासाठी जी अडचण होती की पाणी उपलब्धतेचा दाखला नव्हता अच्छा आणि ते होऊ शकत नाही. पण मी गेले 2 दिवस पुण्यामध्येच थांबून इरिगेशन डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये थांबून मी सगळे सीई एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सेक्रेटरी MWRA अधिकारी त्यांच्याबरोबर बसून नेमकी आता परिस्थिती काय आहे आणि त्यातून आपल्याला कसा मार्ग काढता येईल यासाठी आमचे गेले 2 दिवस 1-1, 1.5-1.5, 2-2 तासाच्या अशा बैठका झाल्या. अच्छा आणि त्यामध्ये कुकडी प्रकल्पामध्ये जेवढी धरणं आहेत बर आणि जे पाणी उजनीपर्यंत जातं तर या खोऱ्याचं सेव्हिंग कुठं कुठं किती होतं त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये काही सेव्हिंग वॉटरचं होतं असं आढळलं. आणि म्हणून आपण कोपरे मांडव्याचा बंधारा जो 35 MCFTचा करणार होतो तो आता 35 नाही आपण 50 MCFTचा करणार आहे. अच्छा म्हणजे मोठा बंधारा करणार आहे. अच्छा आणि या सगळ्या गोष्टीचा टेबल आम्ही तयार केले आणि आज धुमाळ साहेब आणि आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्याकडे ते सादर केलं. 8 दिवसापूर्वीच मी वहिनीला जेव्हा सांगितलं तेव्हा वहिनींच्या ऑफिसने आपल्याला मीटिंग सक्सेस करण्यासाठी काय काय करायला लागेल त्याच्यामुळे आम्ही गेले 2-3 दिवस तिथं वर्किंग करत होतो. अच्छा आणि म्हणून त्यांच्याकडे बसून ह्या सगळा मार्ग काढलाय. आपले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांच्याही कानावर सुद्धा ही गोष्ट गाठलेली आहे. अच्छा विधान परिषदेची आता जी निवडणूक आहे त्याची आचारसंहिता संपल्यानंतर आपल्याला त्याच्यातून अधिकृत सगळे मार्ग पुढे निघतील. पण सध्या तरी आता असा मार्ग आपले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी काढलेला आहे. म्हणून मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी सुनेत्रा वहिनींचा आभार मानतो, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा पण आभार मानतो आणि विशेषतः आपले ईडी जे आहेत म्हणजेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणजेच कार्यकारी संचालक धुमाळ साहेबांचेही मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आता मार्ग काढलाय. आणि ही आचारसंहिता संपल्यानंतर तिथून पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही त्याचं भूमिपूजन करू शकू. हे या वर्षी भूमिपूजन होईल म्हणायचं? हो 100% होईल. म्हणजे आता जून संपल्यावर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये भूमिपूजन करणारच. अच्छा हो. दुसरा विषय असा जलसंपदा विभागाचे काही कार्यालय सोलापूरला कोल्हापूरला हलवली. हो काय म्हणजे नक्की चाललंय काय मग? ते अत्यंत चुकीचं आहे. मी 2 दिवस इथं जलसंपदाच्या आमच्या त्या कोपरे मांडव्याच्या बंधाऱ्याच्या वेळेस तेव्हा सगळी ती चर्चा चालली होती. मी वहिनींना पण त्या गोष्टी सांगितल्या. वहिनींनी आज त्या कॅबिनेटमध्ये पण तो मुद्दा इश्यू रेज केलेला आहे. त्याच्यावर काही थातुरमातर उत्तर काही लोकांनी तिथं दिले. पण त्यातून मार्ग काढून हे जे काही गोष्टी चालल्यात हे काही योग्य नाही. समजा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इकडे असणार, एसी इकडे असणार आणि चीफ इंजिनियर सोलापूरला. म्हणजे जुन्नरच्या माणसाने सोलापूरला कधी जायचं आणि काय करायचं? विशेषतः याच्यावर बारकाईने लक्ष काही मंडळींनी देणं गरजेचं आहे. मी आमदार असताना अशा काही गोष्टी होऊन दिल्या नाही. त्याच्या आधी पण जेव्हा होत होत्या तेव्हा त्याच्यावर बारकाईने लक्ष देऊन ते करण्याचा प्रयत्न केला. पण आता पण हे जर होत असेल तर हे योग्य नाहीये. म्हणून त्याच्यासाठी पुण्यातच कसं थांबता येईल याच्याकरता सुनेत्रा वहिनी पवार आम्ही निश्चित प्रकारे ते प्रयत्न करत आहोत. दुसरा विषय असा तुमच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केली जाते. आता तुमचे ते
संत कोळवाडीचे एक तुमचे कार्यकर्ते तिथले माजी सरपंच हा त्यांना लोकप्रतिनिधी काय म्हणाले तो एक ऑडिओ व्हायरल झाला. हो. या कार्यकर्त्यांना तुम्ही संरक्षण देणार आहे की नाही? मी दिनेश साहनेंशी बोललेलो आहे. आपल्या आमदारांनी अशी भाषा वापरणं योग्य नाहीये. अशी लोकांनी त्यांना निवडून दिलंय. शेवटी कोणी निवडून दिले त्याच्यापेक्षा आता ते सगळ्यांचेच आमदार आहेत. आणि अशा आरेरावेमध्ये एखाद्या सर्वसामान्य नागरिकांना पण बोललं गेलं नाही पाहिजे. शेवटी प्रत्येक व्यक्तीचा जुन्नर तालुक्यातला आत्ताच्या आमदारांवर अधिकार आहे. आणि मग एखाद्याच्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर तो त्याच्यावर बसून त्याच्यावर समजून घेऊन पुढे गेलं पाहिजे. पण त्या बिचाऱ्याची काही चूक नसताना मी सगळी त्याची माहिती घेतली की साखव कुठून मंजूर झाला, त्याची कशी मंजुरी आली, कशा पद्धतीने तो बदलला, हे सर्वस्व जिल्हा नियोजनचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्याला अंधारात ठेवून परस्पर केलेला कारभार आहे. आणि हा जो 60 लाखाचा साखव आहे तो आता फक्त 25-30 लाखामध्येच होतोय. त्याचे जर चेंज करायचे होते त्याचं जिओ टॅगिंग चेंज करायला पाहिलं होतं, त्याचे एस्टिमेट चेंज करायला पाहिजे होते. तो 60 लाखामध्ये जर 30 लाखाचा होत असेल तर त्याचे 30 लाख आपण अजून कुठेतरी वापरता आले असते. पण अशी पद्धत परस्पर करणं हे अत्यंत चुकीचं आहे. हे योग्य नाहीच आहे. विकास कामाला आमचा विरोध नाहीये, पण जे चाललंय हे अजिबात योग्य नाही. सामान्य माणसाबद्दल जे काय घडतंय ते आपण पाहतोय. तुमचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दलची काय भाषा वापरतो ते आपण पाहतोय. नेमकं जुन्नर तालुका कुठं घेऊन चाललेत काय समजायचं? काय बघा ना, आता लोकांनी ज्यांना निवडून दिलंय ते अशा पद्धतीने जर वागत असेल तर लोकांनी सुद्धा अवलोकन केलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने जुन्नर तालुका कशा पद्धतीने पुढे नेणार आहे. आणि म्हणून आपण पुढे जात असताना एखादा निर्णय घेत असताना हा जाणीवपूर्वक बारकाईने विचार करून घेतला गेला पाहिजे. विशेषतः मी जरी आता तालुक्याचा आमदार नसलो पण तालुक्याची संस्कृती बिघडणार नाही, एक वेगळ्या दिशेने जाईल हे मी होऊन देणार नाही. आणि एखादा व्यक्ती मग तो कोणीही असो तो जर असं करायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्याबरोबर सामना करायची पण आमची तयारी आहे. धन्यवाद बेनके साहेब. धन्यवाद. जय शिवराय. आणि अजून एक गोष्ट, हा साहेब, कोपरे मांडव्याच्या बंधाऱ्याच्या संदर्भात आजची जी बैठक झाली त्यामध्ये अमोल कोल्हेंचे पण इनपुट्स होते. ते एका ठिकाणी व्यस्त असल्यामुळे त्यांनी फोनद्वारे उपमुख्यमंत्री यांची संपर्क साधला होता, म्हणून ते पण ऑनलाईन तसे थोडक्यात त्या मीटिंग मध्ये होते. दुसरा एक मुद्दा आता तुम्ही आठवण केली बरं झालं कोल्हे साहेबांची. हो. कोल्हे साहेब असं म्हणाले की कांद्याचा विषय जो आहे सध्या कांद्याच्या दराबद्दल हो केंद्रीय मंत्र्यांना भेटून उपयोग होणार नाही, तर राज्य सरकारने पत्र व्यवहार करून तशा प्रकारची शिफारस करणं गरजेचं आहे. बर. हा, या संदर्भात तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, कांद्याचं आता सरकारचं जे काही धोरण कांद्याच्या बाबतीत आहे ते पूर्णतः चुकीचं आहे. शेवटी आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत. शेतकरी जर समाधानी असेल तरच आपल्याला ते प्रतिनिधित्व करण्यामध्ये आहे. केंद्रीय मंत्र्यांना भेटा किंवा राज्य सरकारच्या मार्फत हे करा. आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना कोणी काय करायचं त्याच्यापेक्षा आपण काय करणार आहे याच्यासाठी प्राधान्याने पुढे गेलं पाहिजे. जर राज्य सरकारच्या माध्यमातून तो प्रस्ताव जर केंद्राला जायचा असेल तर मग राज्य सरकारकडे पाठपुरावा करा, त्यांना ते मागणी करा किंवा सरकारला या सगळ्या गोष्टीचं अवगत करून द्या की अशा कांद्याचे उत्पादक शेतकरी हे अत्यंत हवालदिल झालेले आहेत. नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 12 रुपयाचा रेट दिला, आज काहीतरी 15 का 15.5 रुपयाचा रेट दिला. हा पुरेसा अजिबात नाहीये. कांद्याचा खर्चच मूळतः 15-16 रुपयापर्यंत आहे, त्याच्यावर रेट गेलं पाहिजे 18-19. कालचं जे पत्र आहे ना ते फक्त नाशिक विभागापुरतच आहे. अच्छा. हा, त्या दराने कोणीही कांदे परचेस करत नाहीत. म्हणजे तिकडे आंदोलन होणार म्हणून काहीतरी सरकारने केलेला प्रयत्न असं दिसतोय. नाही, शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. आतापर्यंत जे काही घोषणा केल्या ते नुसतं फुसकाबार आहे. याच्याने काही शेतकरी समाधानी होणार नाही. शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सगळेजण आहोत आणि हे सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे असं जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये भावना आहे. ठीक आहे बेनके साहेब, धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.